हे पहा 7.5 इंच घ्यायचं. तर हे पहा 7.5 घेतल्यानंतर इथून काय करायचं, आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे. तर गळारुंदी कितीवरती ठेवायची आहे, तर ती 3.25 इंच. पहा 3.25 इंचावरती एक रेषा आखायची. तर पाठीमागचा गळा आता किती घ्यायचा आपल्याला, फक्त 3.5 किंवा 4 इंच घेऊ शकता. मी 3.5च घेणार आहे. तर पहा 3.5 इंच गळा घेऊन माझ्या अंगामध्ये मी हा ब्लाऊज बनवलेला आहे बोटनेकचा. तर तुम्हाला सांगते इथून 3.5 घेतल्यानंतर इथून पण 3.5च घ्यायचं. पहा आणि ही रेष आणि ही रेष जोडायची. पहा आणि इथून आहे ना सारखं पहा म्हणते आहे मी, सॉरी. तर इथून पहा असं करायचं. आता इथून जेवढं टाकलेलं आहे ना तुम्ही, हे किती टाकलेलं आहे 7.5, तेवढंच 7.5 इथं टाकायचं. पहा खाली तर लागतं पहा एवढं. तर त्यातून पुन्हा हे थोडंसं ना कट होऊन जातं. ते कसं जातं ते सांगते. तर इथून पहा छातीचा चौथा टाकायचा. छातीचा चौथा किती आहे, तर 9.5 इंच. तर पहा 9.5 कुठं आलं, इथं आलं 9.5. तर 9.5 पाशी एक रेषा आखायची आणि पुढे 1.5 इंच वाढवून घ्यायचं. तर 1.5 इंच कशाला, तर आतलं शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवून घ्यायचं. पहा तर आतलं शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, पहा इथून 1 इंच आत खाली रेषा आखून घ्यायची. इथून 1 इंच आत. आता ही महत्वाचं आहे. पहा हे आहे ना महत्वाचं आहे. इथून 1 इंच आत काय केलं मी, रेषा आखली आणि हे तिरकस वरती जोडायचं. पहा बोटनेकला 38 साईजचा बोटनेक ब्लाउज आहे. आणि आता काय करायचं, इथून किती घेतलं होतं 3.5, इथून 3.5, इथून 3.5, इथून 3.25, इथून 3.25, इथून आहे ना हे हा मार्किंग होतं ते 7.5. तर 7.5 तिथून घेतलं, तर 7.5 इथून पण घेतलं. पहा तर इथून आहे ना इथपर्यंत छातीचा चौथा टाकला, त्यामध्ये 1.5 इंच ऍड केलं. तर इथून पहा आतल्या साईडला एक रेषा आपण घेतली 1 इंचावरती आणि हे मार्किंग आहे ना